आगाला बसली मग त्याला का हागून देत नाही. चिन्मयला सगळेच प्रॉब्लेम आहे. हा बघा कामावरून येताना पाण्याचा बाटला पण घेऊन आला. किती कष्टाचा पोर आहे रे, किती कष्टाचा पोर आहे. मला जर पाठवला फणस बिणस आणायला स्टेशनला तर लक्षात ठेवा एकेला एक गरा पण देणार, एक गरा पण देणार नाही बोलला. मग ये पत्री समोसा खा क्या है. इसको मैंने बोला बिरयानी बिरयानी का ऑर्डर दिया था हाँ और लॉलीपॉप भी. किधर गए थे तू, कौन सा होटल. बिरयानी अच्छा ऑर्डर दिया सब कुछ खाने के लिए, सिर्फ टेबल खाली होना था. बोलता चल नहीं मैं नहीं खाऊंगा. तू ग्लास कशाला घेऊन चाले, थंड पाणी आणले तरी पण ते साप येरा पोळ्या. नाही असं वातावरण झालंय आणि रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आता. ओके आणि थंडगार वातावरण झालंय आता एकदम. नमस्कार, मी कविता, तुम्हा सगळ्यांची कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे मंगळवार आणि मी आपल्या ब्लॉगला संध्याकाळी 5:30 वाजता सुरुवात केलेली आहे. मी सकाळपासून काही ब्लॉग शूट केला नाही कारण की कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी सासूबाईंना बघायला हॉस्पिटलला गेले होते. तर त्या सासूबाईंना आज सकाळी देवाज्ञा झालेली होती, त्याच्यामुळे आम्ही सगळे तिकडेच होतो. त्याच्यामुळे काही ब्लॉग वगैरे नाही शूट करू शकले मी. आणि स्वपन भाऊने एक सकाळी 7:15 वाजता कॉल केला की वहिनी आई आपले तर निघून गेलं म्हणून. मग तसेच आम्ही त्यांच्या घरी गेलो. एक दुपारी 12-12:30 वाजेपर्यंत तिथेच होतो आम्ही, सकाळपासून गेले होते. आणि मग आत्या पण आल्या होत्या आपल्या आत्या. मग दुपारी 1-2:30-3 वाजता इथून गेल्या जेवण वगैरे. मग तिकडनंच यायला आम्हाला काहीतरी 12:30-1 वाजला घरी यायला आम्हाला तिकडनं. आणि मग तिकडनं आल्यानंतर सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे, कारण की मैतावरून आल्यावर आंघोळ्या वगैरे होतात ते सगळ्यांनाच माहिती. मग ते सगळं कपडे वगैरे मशीनला लावले. त्याच्यानंतर मग जेवण बनवायला घेतलं. मग तोपर्यंत चिन्मयची वेळ पण निघून गेली जेवणाची सुट्टीची. मग त्याला मी कॉल करून सांगितलं की घरी येऊ नको, आम्ही काय अजून घरी आलेलो नाही आहोत. आणि मग तो जाऊन बाहेरच मग काय नाश्ता केला की जेवला काय माहिती, आता आल्यावर समजेल कामावरून येईल तेव्हा. चला आता संध्याकाळी आपल्या ब्लॉगला छानशी सुरुवात केलेली आहे. आणि आता बघू संध्याकाळपासून रात्रीपर्यंत जे काही होईल ते मी तुम्हाला सगळं आजच्या ब्लॉगमध्ये देणार आहे. आणि केव्हापासून मंडळी, केव्हापासून म्हणजे सकाळपासून 8 वाजल्यापासून असं धडामधडाम आवाज येतो आहे ना. समोरच कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे आणि तिथे ते मशीन लावल्यात ते खोदायचा. इतका डेंजर आवाज आहे ना त्यांचा, असं डोकं पकडलं आहे नुसतं. मला तर वाटतं ना त्याचाच मला काहीतरी काल त्रास झालेला. तो पूर्ण माझं डोकं नुसतं असं ना फटके मारत होतं माझ्या डोक्यामध्ये. ते दिवसभर उठल्यापासून आवाज, अक्षरशः काल चिन्मय पण संध्याकाळी असं वैतागला ना घरामध्ये की सांगते मम्मी किती आवाज, हा तू कशी राहते घरामध्ये, आता काय करणार. घरातून मग कुठे जाणार बाहेर, इतका वेळ सकाळपासून ती मशीन सुरू असते. आत्ता कुठे जाऊन ती मशीन बंद झाली. एवढा डेंजर आवाज आहे ना मंडळी. आता इथे जवळपास ज्या लोकांचे घरं आहेत त्यांना माहिती त्या आवाजाचा किती डेंजर आवाज येतो इथं. हे बघा पुन्हा सुरू झालं, धडाम आवाज नुसता. आता डोकं उपटायची वेळ आहे त्या आवाजाने. पण काय करणार आता, एकदम बेकार परिस्थिती आहे, बेकार. म्हणजे जी लोक एकदम खेडेगावात राहतात ना त्यांना खरंच खूप शांती आहे त्यांच्या जीवाला. पण जिथे डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे ना तिथे त्या म्हणजे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना एवढा त्रास होतो ना या सगळ्या गोष्टींचा. दिवसभर त्या मशीनचा आवाज, आणि तो आवाज पण असा एकदम शांत नाही, नुसता डेंजर आवाज येतो त्याचा. डोकं अशी फुटायची वेळ येते आवाज घेऊन जड होतं डोकं नुसतं. चला आता असं जोपर्यंत ही कामं काही कंप्लीट होत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा त्रास सहन करावा लागेल. ओके चला आता मी पण चाय वगैरे घेतला, हे गेले प्लांटवर आणि आता मी माझ्या ब्लॉगला सुरुवात केले. तर चला ते संध्याकाळची झाडलोट करून घेते. दुसरी गोष्ट म्हणजे आज पत्रा सेटचं काम करायला त्यांना बोलवायचं होतं, पण आज सकाळीच ह्या असं झाल्यामुळे मग त्यांना पण नाही कॉल केला. आता बघू त्यांना उद्या तरी बोलून घेऊयात, कारण की आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे मंडळी. आज सकाळी ना म्हणजे आज सकाळपासून दुपारपर्यंत एवढं कडक ऊन होतं ना, पण दुपारच्या नंतर वातावरण पूर्ण चेंज झालं आहे. एकदम सावळी आणि एकदम रिमझिम असा पाऊस पडतो एकदम हळूहळू. तर ते पण तुम्हाला दाखवते मी. आणि पत्रा सेटचं काम काहीही करून आता सुरू करावं लागेल, नाही तर सगळे वांदे होणार. कारण की पाऊस एकदा जोराचा सुरू झाला ना की आपल्याला खालचं जेवढं काही सामान आहे सगळं वर नेऊन ठेवावं लागेल. नाहीतर मग ऐन वेळेला एवढी घाई होते ना, कारण की पोरं कधी असतात घरावर वेळेवर कधी नसतात. त्याच्यामुळे
आणि मी तर काय एकटे हे सोफे वगैरे वर चढवू शकत नाही. त्याच्यामुळे पत्रा सेटचं काम झालं असतं म्हणजे हे सगळं आपल्याला वरती नेऊन ठेवता आलं असतं. तर बघू त्यांना एक रात्री कॉल करते मी की बाबा उद्यापासून काम सुरू करा, नाहीतर सामान असून भिजायची वेळ येईल असं. ओके, चला आता कामाला पण सुरुवात करते आणि तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते कसं झालं आहे ते. हे बघा मंडळी, असं वातावरण झालं आहे आणि रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे आता. ओके, आणि थंडगार वातावरण झालं आहे आता एकदम. मी टेरेसवर आली ना तर जसं काही मला थंडी लागायला लागली आता असं झालं आहे. आणि तुम्ही आभाळ बघू शकता, पूर्ण ढग भरलेत, नुसते काळे काळे ढग झालेत. म्हणजे पाऊस एक दुपारपासूनच रिमझिम सुरू आहे. पाऊस काय जोर तर धरत नाही आहे, तुम्हाला दिसतंय का रिमझिम पाऊस पडतंय ते. आणि घरामध्ये आतमध्ये एवढी गरमी आहे ना, पण आता जशी मी टेरेसवर आली ना तुम्हाला दाखवायला, तसं एकदम थंड वाटायला लागलं मला, एकदम गारगार झालं आहे आता. यावर्षी पाऊस थोडासा लेट झाला. आणि आता आपले पत्र्या सेटचं काम त्यांना लवकर करायला सांगावं लागेल, कारण की पाऊस पडायला एकदा सुरुवात झाली ना, म्हणजे एकदा का जोरात पाऊस पडायला सुरुवात झाली ना की मग आपले सगळे वांदे होऊन जाणार जर पत्रा सेटचं काम कंप्लीट नाही झालं तर. कारण की टेरेसवरून सगळं पाणी गळतं आहे आता, तरी ते शोषून घेणार वरच्यावर पाणी. पण एकदा पाऊस जोराचा सुरू झाला ना मग काय आपलं खरं नाही. तर आजचा दिवस पण वाया गेला, कालचा दिवस पण वाया गेला. कारण की आता त्यांनी काम घेतलं आहे केवणी दिव्याला, त्यांचं काम सुरू आहे केवणी दिव्याला. आता त्यांना आज बोलवणार होतो, पण आज सकाळी सासूबाई वारल्यामुळे तिकडे जावं लागलं. दुपारपर्यंत आम्ही तिकडे जाऊ, त्याच्यामुळे मग आजचा दिवसही वाया गेला. पण आता त्यांना कॉल करते मी की बाबा उद्या येऊन काम सुरू करा, कारण की आपलं जे काम आहे ना ते खूप गरजेचं आहे होणं. आपलं टेरेस गळतं आहे त्याच्यामुळे, नाहीतर काही एवढं मग त्यांच्या पाठी लागायची काही गरज नव्हती आपल्याला. आणि आता सामान तर आपण कालच आणलं, तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं. काल परवाच्या दिवशी आणलं आहे रविवारी. तर आता त्यांचं काम दुसरीकडे सुरू असल्यामुळे सगळे गोंधळ होऊन जाणार. पण त्यांना तर रिक्वेस्ट करून त्यांच्याकडनं काम करून घ्यावं लागेल काही या 2-3 दिवसांमध्ये, नाहीतर मग गडबड होणार पूर्ण. चला जाऊयात आता खाली, कारण की माझ्या अंगावर पूर्ण पाणी पडते, मोबाईल पण भिजेल आणि जी काही ब्लॉगिंग सुरू आहे ती मध्येच थांबायची नाही तर त्याच्यामुळे. सो चलो आता जाऊयात. चिन्मय शेट आलाय आता कामावरून घरी. काय रे चिन्मय, दुपारी काय खाल्लं मग? हा चिन्मय, पत्री समोसा का जेवायला नाही भेटा तुला? हॉटेलाचा का तोटा भरले का तिकडे कल्याणमध्ये? चला चिन्मय पण आता घरी आलाय. मोनिशला कॉल करते. आता ना पाऊस पण वाढलाय, म्हणजे दुपारपासून एकदम स्लो पडत होतं पण आता जोराचा सुरू झाला आहे. जोराचं म्हणजे बऱ्यापैकी आता सुरू झालं आहे. पावसाचं काही खरं नाही, रात्री तो जोरात पण येऊ शकतो. चिन्मय आता हळूहळू ना सगळं एक एक सामान आपण वरती नेऊन ठेवू. चल काय देऊ त्याला, ते काय पण नको देऊ त्याला. बाहेर पाऊस पडतो थेंब थेंब आणि काय सुरू आहे वरून, तरी मला घाम बघा किती आले, गरमी बघा किती होती. दळण टाकायचं पण राहिला चिन्मय, पाऊस पडते तर चावल भिजतील नेता नेताच. सकाळी जर तू उठला असतं जरा, कालच दळून आणलं असतं ना आपण. एवढी भयानक गरमी म्हणली, भयानक. मंडळी आवडी येरी येत दोघा पण निश्चित भुगतान. लकी कोण आलाय, कोण आलाय लोक? छोनू कोण आलाय? छोनूली कोण आलाय रे? एवढा बघा सोनू का सिरियल बघते काय? ए जेवत आहे का सोनू? सोनू पाहिजे का तुला जेवायला? जेवतेस का तू? चला जेवायला चला. या बैलाला झोप आल्या, डोलं मी टकते बसल्या बसल्या, पण झोप नाही तो. मी इथंच आहे, मी कुठे जात नाही तुला सोडून, गावात पण नाही जात मी. तू झोप. बघा एक डोळा मी टाकले, एक डोळा काढले. त्याला असं वाटलं मम्मी जाईल गावामध्ये, तयारी केली म्हणजे. उद्या बाबू रीना आंटी येईल फणस घेऊन, आंबे घेऊन. तू खातोस ना फणस? फणस खाशील ना माझे बाबुडी? लकू झोपले, बेकार झोपले त्याला. वा आला हा बघा, कामावरून येताना पाण्याचा बाटला पण घेऊन आला. किती कष्टाचा पोर आहे रे, किती कष्टाचा पोर आहे.
लकी दादा आला बाबू. हे बघा मोनू आल्याबरोबर दोघं पण बाहेर निघले. तिकडे जाम पाणी पडतंय. नाही असंच पडते काय आपल्याचकडे पडते. लोकू दादा का घेऊन आला. नको नको ते माखून नको सोप्यावर बसले येतात सोन नको पाय घाण करून ना सोप्यावर बसले येतात ते हवेला. आता तू ग्लास कशाला घेऊन चालले थंड पाणी आले तरी पण. नाही आज चिन्मय काय करते माहितीये का आता मनुष्य येताना पाण्याचा बाटला घेऊन आलाय. फ्रीज मध्ये आम्ही बाटल्या भरून पाणी ठेवून देतो. हा पोऱ्या काय करते माहिती का वाट्या ग्लास तांबे घेतं भरून पाण्याचं फ्रीजर मध्ये ठेवतो ना. मग ते गोळं झालं ना का एका टोपामध्ये टाकतो ना मग त्याच्यामध्ये साधा पाणी टाकतो ना तो पाणी पियायला लागेल. तर करायचं या चिन्मयचं मला काही त्याच समजत. सगळी अंडी भांडी नाही ठेव फ्रीज मध्ये. काल या पोऱ्याने काय केलं माहिती का फ्रीज मध्ये ते सगळे अंडी भांडी भरून ठेवतो पाण्याच्या बर्फ बनवासाठी. फ्रीजरचा दरवाजा उघडच ठेवलेले आणि ते बाटली काहीतरी आडवी ठेवलेली त्याच्यामुळे काय फ्रीजचा डोरच लागला नाही. तो रात्रभर डोर ओपनच होता. फ्रीज जर बिघडला तर आणून द्यायला लागेल लगेच तेवढा तसंच फ्रीज सेम लक्षण ठेव. असं बोलायला लागलं ते कान नाही देत कांडोला पडते लगेच. पाय कर वाह तो मम्मी को लेने चलना पड़ेगा. तू तो बोलता है मम्मी को टिकट नहीं मिला कभी बोलता है मम्मी को लेने के लिए चलना पड़ेगा. शुभ हम वहां से मिल अभी ट्रेन में है ना. क्या बात कर रहा है कब बैठी है. आज 5 बजे. अभी शाम को कितना बजे आएगी कल कल की बजे थाना में. तो झूठ तो नहीं बोल. हाँ मुझे सबको लेके आना. 50 वजन बहुत है. बस करेगा मिनी बस एक 15 किलो है 50. क्या? 15 किलो पड़ोस कुछ भी बोलता है. ये कितना बड़ा है. हाँ अनुज ने लिया खरीद के. अरे खरीद के क्यों लिया. ले अभी किधर से लेगा जो और था जो वो भी है. अरे तो 2 लिया था और क्यों लिया फिर. अभी ये कैसा हुआ क्या लिया है तो अरे भगवान दादी बोल रहे आके लेके 8 नंबर पे आएगा. 5 नंबर पे आएगा क्या 8 नंबर पे आएगा क्या. तू तो जाएगा ही ना. मैं अकेले जाऊंगा क्या क्या उठाऊंगा. चिन्मय को लेके जाओ कुली बन के सामान लेके आना सब. 50 में उठाएंगे तो किसी एक बिराए नहीं दूंगी किसने दूंगी खाने में. गाड़ी होगा था तो गाड़ी पीऊ दूंगा. गाड़ी होगी नहीं खाने मला लायसन नहीं है हेलमेट नहीं नको बाबा. गाड़ी लेके कौन जाएगा. 50 महंगा पड़ेगा वो पकड़ेंगे तो बालकों नहीं खड़े रहते ना. गाड़ी नहीं इधर से रिक्शा जाने उधर से रिक्शा जाने. चला उद्याचा रीना येणार आहे. उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मस्त फणस बिनस बघायला भेटतील. तो मैं नहीं खाता. ये पत्री समोसा खा क्या है. इसको मैंने बोला बिरयानी भी ऑर्डर दिया था हाँ और लॉलीपॉप भी. किधर गए थे तू कौन सा होटल. हैदराबाद बिरयानी अच्छा ऑर्डर दिया सब कुछ खाने के लिए. सिर्फ टेबल खाली होना था. बोलता हूँ चल नहीं मैं नहीं खाऊंगा. तो ये साथ में गए था क्या. हाँ. तो उसकी दादी गुजरी हो कैसे बिरयानी खाएगा. तू भी कुछ भी बोलता है यार उसको. तो मुझे क्या मालूम. ये बोला मैं नहीं खाता बात. बरोबर आहे का चिन्मय. आजी मेले तुझी. ये लगी बोला मैं बाहर चीज नहीं खाता. क्या बोला बाहर का चीज नहीं खाता है कब से. बाहर बिरयानी बनी कब से. तो हम हाँ? कोई भी पैक करे. हाँ हाफ आप बिरयानी और 6 लॉलीपॉप था 3 खाया. हाँ 200 का 6 अच्छा लॉलीपॉप. अच्छा पैसा अच्छा. उसने. कल का पहले देख कल वो तरबूज और पूछे कैसे आए. चलो अभी चलना और क्या मेरे से क्या. मैं लेके आ रहा हूँ. मैं भैया को बोलती हूँ शुभम के साथ चले जाना. भाभी को ले भाभी 5 किलो वजन नहीं उठा पाएगी. लक्की को लेके जाओ और इसको सोनू को लेके जाओ. कौन झेलेगा वहाँ. इसके गधे के कैसे दोनों बाजू में टांग के देते हैं ऐसे इसके दोनों के टांग के दे देना. कुछ नहीं है. चिन्मय जा उद्या जा त्याच्यासोबत जा आपडे करून जा. फणस खायचं आहे ना तुला कोकणात जा. आधे नहीं 1 बजे जाने का. खाना नहीं खाने का. सामान वहाँ से लेके आ जाने का. उसके बाद खाना खा के कब बजे चले जाने का. अच्छा 2:30 बजे तो आ जाएंगे. हाँ हाँ डायरेक्ट रिक्शा करना पड़ेगा ना. इतना सामान कैसे शेयरिंग रिक्शा में लाओगी. मम्मी भी ऐसा क्या पूरा यूपी उठा के लाई है क्या. पूरे घर के लोगों को बुलाया है सामान लेने के लिए. लाओ तब दिक्कत ना. फणस खाएगा. मी जर गेली मला जर पाठवला फणस बिणस आणायला स्टेशनला
तर लक्षात ठेवा, एकेला एक गरा पण देणार 50 रुपयाचे आणून खायला नाही. एक गरा पण देणार नाही कोणाला. मग ठेवीन स्टोरेज करून फ्रीजमध्ये, फ्रीजरमध्ये खाईन 5 महीने आलू आलू. मम्मी क्या पागल होगी क्या, 2-2 3-3 बरस ला रही है. अरे रोज ट्रैफिक होता है. कल मैं गई थी कालनेर, पूरा अटक गई थी ट्रैफिक में. मैं 12:30 बजे चला. अभी कैसे बारिश गिरने लगा ना, अभी ट्रैफिक का नाटक चालू हो गया है रोज का. मुझे क्या है, जल्दी जाना पड़ेगा यहाँ से. 1 बजे निकल के नहीं होगा शुभम हुआ. भैया को बोलती हूँ जाओगे क्या कल, फिर बस से अगर जाना है तो जल्दी निकलना, बस से चल. जाऊंगा ही. हाँ 50 रुपये देना पड़ेगा, वो चलेगा. हम बस उससे मैं नहीं पसंद. अरे यार, सरकार ने इतना सेवा किया है आप लोगों का, हम लोगों का. अरे हैंडो बस उससे सरकार ने 5-5 मिनट में बस रखा है हम लोगों के लिए. हम लोग रिक्शा वाले को 50 रुपए देते हैं. भाड़ा 20 रुपये कम है. 50 रुपये भाड़ा है, कोई प्रॉब्लम नहीं. काय झालं चिन्मय, आगाला बसले बरोबर. आगाला बसली मग त्याला का हागून देत नाही. हागणे प्रॉब्लेम. चिन्मयने सगळेच प्रॉब्लेम आहे. बायको कशी टिकायची तुझ्याजवळ, बायको टिकायची कशी तुझ्याजवळ. मोनू तुला काय बोलते बघ ह्यो, त्याला बोलो बोलते. चला आज पोरांनी जेवायला वाढायला घेतले. मम्मी जराशी दमली आहेत त्याच्यामुळे